नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये जे आबा असतात ते म्हणतात की हे बघ इंग्रजीत मी तुला सांगतोय ना तसं कर तू. आणि का रे त्या कामगारांच्या मागं लागलाय, तू इथे शिकून आलाय, परदेशात शिकून आलाय म्हणून दुसऱ्यांना अक्कल शिकवणार आहे का तू आता? तर लगेच इंग्रजीत म्हणतो की आबा काय बोलताय तुम्ही? आणि हे बघा कामगार कामगारांच्या जागी आणि हे मालक मालकाच्या जागी असतो. तर लगेच आबा म्हणतात मालकापेक्षा कामगार मोठा असतो, कारण की अरे तू कोणाच्या जीवावर उड्या मारतोय? कामगारांच्याच ना. अरे 18 तास तुझ्या इथे कामं करते ते आणि त्यांच्या जीवावर तू उड्या मारतोय. तर मग लगेच इंग्रजीत म्हणतो की आबा काय बोलताय तुम्ही? त्यांच्यामुळे काहीच नाही होत, कारण की त्यांची लायकी सुद्धा नाही आहे माझ्या केबिनच्या बाहेर उभं राहण्याची. पण मी त्यांना उभा करतोय. हे बघा आबा, मी त्यांना कामाला ठेवलंय, मी आत्ता पण काढू शकतो. तर आबा म्हणतात हे बघ, मी तुला या खुर्चीवर बसवलं म्हणजे तू काही करणार असं थोडीच आहे. अरे तू परदेशातून शिकून आलाय म्हणजे सगळ्यांना अक्कल शिकवून राहिला की ते. तर लगेच इंग्रजीत आई बोलते, म्हणजे तुम्हाला कामगार महत्त्वाचे का? माझ्या लेकाचं काहीच नाही आहे का? तुम्हाला एवढेच कामगार महत्त्वाचे होते तर एम-डीच्या खुर्चीवर माझ्या पोराला का बसवलं? तुम्ही तुमच्या कामगारांना बसवायचं ना. तुम्हाला माझ्या पोराचं काहीच घेणं नाही आहे, फक्त तुम्हाला ते कामगार लागते. अहो तुम्ही एवढे तुम्हाला हे ना कामगार कामगारच जागी असतो. कोणी कावळा किती झाला शिकला तरी तो गरुड झेप नाही घेऊ शकत असं म्हणतात. त्यामुळं कामगार हे कावळे आहेत आणि त्याने गरुड झेप कधीच नाही घेऊ शकत. तर ते शिकलेले आहेत का एवढे माझ्या मुलासारखे? माझ्या मुलाचं एम-डी झालेलं आहे. तर लगेच आबाला ती खूप बोलते, म्हणते की हे बघा आबा, माझ्या मुलाला तुम्ही जर काही बोलले ना, माझा मुलगा काय यासाठी शिकून नाही आला परदेशातून. माझा मुलगा एवढं शिकून आला तर शिक्षणाला काही महत्त्वच नाही आहे का? तर लगेच आबा म्हणतात हे बघ इंग्रजीत, तुला नीट राहायचं तर राहा, नाही तर हे बघ तू त्या कामगारांच्या चाळीत एक दिवस राहून बघ, तुला कळेल नक्की कामगाराची आयुष्य कसं असतं, कामगाराची लाईफ कशी असती. जा आमच्या घरातून आणि राहा कामगाराच्या इथे राहून बघ एक दिवस काय होतं काय नाही. तर लगेच त्या कामगारांच्या घरी त्या इंग्रजीतला काढून देतात राहायला. तर जो इंग्रजीत असतो तो कामगारांच्या घरी राहायला येतो आणि तिथे आल्यानंतर लगेच त्याला जी राणी असते तिथं स्वयंपाक वगैरे बनवते आणि सगळे माणसं जेवायला बसतात. तर इंग्रजीत जेवण करतो आणि म्हणतो की खूप छान झाला हा स्वयंपाक, आवडला मला, असं तो म्हणत असतो. तर जी राणी असते ती चोरून बघत असते. तर इकडे इंग्रजीची आई त्याच्यासाठी डबा घेऊन येते आणि म्हणते की इंग्रजी तिकडे बाळा. तर लगेच इंग्रजीतला बोलवते आणि म्हणते की इंग्रजीत, तर मी तुझ्यासाठी डबा आणला आहे घरून, तू घरचंच खायचं. तर लगेच इंग्रजीत म्हणतो नाही आई, आता नाही जमणार, ते शक्य नाही, आता नाही खाणार मी. तर लगेच तो तिथून जायला लागतो. लगेच जी राणी असते तिथे येते. तर लगेच धीरे ते इंग्रजीत आई म्हणते की काय गं, तुझ्यामुळं आज माझ्या लेकानी माझ्या हातचं खायला नाकार दिलाय, तुझ्यामुळंच हे सगळं घडतं आहे, तुझ्यामुळं माझं पोरगं आज माझ्या हातचं खाल्लं नाहीये, असं ती त्या राणीला खूप बोलते. तर राणी म्हणते मी काय केलंय, माझा काय दोष आहे यात, मला का बोलताय तुम्ही, असं म्हणते. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.